आज आहे आमचं फोटोशूट. मी आलेली आहे ज्ञानदाच्या घरी. येस, आता आमचं छान असं फोटोशूट आहे आज. मी पुण्यात येते तर कामासाठीच येते, रिकाम टेकडी नसते. मी पुण्यात आल्यावर बऱ्याच जणांना असं वाटतं की पुण्याला जाते, पण मी माझ्या कामानिमित्त पुण्याला येते गाईस. सो हा गोड गैरसमज सगळ्यांनी दूर करावा. आणि आता पोचलेली आहे मी तिच्या बिल्डिंगमध्ये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे. आता मेकअप आर्टिस्ट देखील आलेले आहेत. त्यांनी त्यांचं सगळं सामान इथे सेट करून घेतलेले आहे. या आहेत अश्विनी ताई, मेकअप आर्टिस्ट, आणि ही आहे त्यांची असिस्टंट. यांना मी लहानपणीपासून ओळखते. या खूप सुंदर मेकअप करतात. सो तुम्ही नक्की विजिट करू शकता. यांचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. गाइस, ही निकिता नहीं है. निकिता जैसा दिखने वाला कोई यहाँ पे आके भूत बैठा है. सुरुवातीला त्यांनी माझा आय मेकअप करायला स्टार्ट केलं आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सुबक आय मेकअप केलेला आहे. आज आम्ही करणार आहोत पूर्ण पार्टी वेअर लुक. कशा टाईपचा मेकअप करायचा आहे आणि काय करायचं हे सगळं ताईंनी ऑलरेडी ठरवून ठेवलेलं होतं. कारण त्या टाईपचा मेकअप असं त्यांना वाटत होतं की माझा झालेला नाहीये तो लुक. त्यामुळे जेव्हा पण मी पुण्यात येते सो त्यांचं असतं की निकिता प्लीज तू पुण्यात आली की मला कॉल करत जा, आपण नेहमी काही ना काही करत जाऊ. सो दॅट मी त्यांना कॉल केला होता की सध्या मला वेळ आहे तर चला आपण काहीतरी करूयात म्हणून. मी फुल मेकअप ट्युटोरियल घेतलेला नाहीये कारण ताई थोड्याशा कॉन्शियस होतात कॅमेरा चालू केल्याच्या नंतर, त्यामुळे. आणि तुम्ही पाहू शकता इथे त्यांनी किती छान लुक केलेला आहे माझा. तर इथे आता माझा मेकअप पूर्ण झालेला आहे. फक्त हेअरस्टाईल करायची बाकी होती. आता हेअरस्टाईलला त्यांनी मला घेतलं आणि त्यानंतर त्यांनी ज्ञानदाचा लुक करायला घेतलेला होता. ज्ञानदाचं हे हार्डली सेकंड किंवा थर्ड शूट होतं. सो ती जास्त मेकअप नाही करत, त्यामुळे तिनं आधीच सांगितलं होतं की मला एकदम सिम्पल आणि सटल लुक हवा आहे ते. दिस इज आवर फायनल लुक गाईज. आम्ही कशा दिसत आहोत हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता आम्ही शूटच्या लोकेशनसाठी निघालो होतो. खूप कष्टानंतर ना आम्हाला हे लोकेशन भेटलं होतं, ग्रीनफील्ड हॉटेल. ऍक्च्युली आम्ही ट्राय करत होतो की नांदेड सिटीच्या इको पार्क मध्ये वगैरे आम्हाला शूट करायला मिळेल, पण यार खूप झंझट असते लोकांची. ज्ञानदा स्वतः नांदेड सिटीमध्ये राहते तरी सुद्धा आम्हाला परमिशन नाही मिळाली शूटची तिथे. देन तिनंच हे सुचवलं की आपण ग्रीनफील्ड हॉटेलला जाऊया कारण इथला जो अँबियन्स आहे ना हा खूप छान आहे. अच्छा ठीक आहे. ती या हॉटेलला नेहमी येत असते आणि मॅनेजरची ओळख असल्यामुळे आम्हाला इथे फोटोशूट करण्याची परमिशन मिळाली होती. आपण पाहू शकताय की खरंच किती छान हॉटेल आहे हे. ऍक्च्युली जेव्हा आम्ही इथे आलो तर आम्हाला असं वाटलं की यार वाव, हे खूप छान वाटेल. पण नंतर ना जेव्हा फोटोग्राफर क्लिक करत होता तर असं वाटत होतं सगळे येलो शेड येत आहे, कारण हे जे बांबू होते ना त्याचं खूप डेंजरस रिफ्लेक्शन फोटोवरती दिसत होतं आणि त्यामुळे फोटो खूपच बेकार येत होते. नंतर ना आम्ही बाहेरच्या साईडला जाऊन शूट केलेलं होतं. सो तिथे खूप छान फोटो आले बाहेरच्या साईडला, कारण हे जे विटांचं टेक्स्चर दिसत आहे ना हे खूप छान दिसत होतं आणि आतल्या साईडला इथे बार्स थोडंसं होतं. सो इथे पण आम्ही जरा फोटोशूट केलं, ते पण खूप छान झालेलं आहे. खूप मस्त फोटो झालेत. याचे फोटो जे आहेत ते मी ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत माझ्या इन्स्टावरती. सो तुम्ही नक्की पाहू शकता तिथे जाऊन. आणि हो, आमच्या फोटोग्राफरचं नाव आहे चिराग पोटे. त्यांची सुद्धा प्रोफाईल मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करत आहे. ते खूप छान फोटोज काढतात. फोटोशूट नंतर आम्ही सगळेजण दमलो होतो, त्यामुळे आम्ही थोडासा इथे नाश्ता केला आणि मग घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही दोघींनी थोडेसे व्हिडिओज सुद्धा काढले आणि दॅट्स ऑल अबाउट आवर डे गाईज. आणि याच पद्धतीने आमचं शूट झालेलं आहे आणि मी खूप जास्त दमलेली आहे. दुसरा सुद्धा चेंज करून आम्ही एक शूट केलं. सो मी काही ते व्हिडिओ नाही केला कारण खूप दमलो होतो. सो येस, मी चालली आता रिटर्न दीदीच्या घरी. गाईज, खरंच लेन्स वगैरे या खूप रिस्की गोष्टी असतात. ऍक्च्युली माझी लेन्स इकडे वरती अडकली होती कारण मी येताना ना स्ट्रोल बांधलेला होता आणि येताना मला असं झालं की डोळ्यात काहीतरी गेले. सो मी असे डोळे थोडेसे मिचकले होते. सो ती लेन्स इकडे अडकली होती आणि मी इकडची लेन्स काढली तेव्हाच मला असं झालं की इकडची लेन्स नाही दिसत आहे. सो मी असं बघितलं ट्राय करून, बट ती दिसत नव्हती. जेव्हा मी हा डोळा पूर्ण असा केला तेव्हा मला दिसलं की माझी लेन्स इथे आहे. सो मी ती अशी करून काढली. सो खरंच लेन्स वगैरे या गोष्टी शूट्ससाठी तुम्हाला असं वाटतं की खूप इझी आहेत, बट इझी नाही आहेत. आणि आता मी स्ट्रोल बांधलेला, सो लिपस्टिक सगळी इकडे तिकडे गेली आहे कारण मी खाल्लं पण होतं. आता मी मेकअप रिमूव्ह करते आणि मग भेटूया आपण. यस, आता माझा मेकअप रिमूव्ह करून झालेला आहे आणि मी आलेली आहे आता माझ्या असली रूपात. सो गाईज, हाच होता आजचा पूर्ण दिवस. तुम्हाला सुद्धा आमचे व्हिडिओ आवडतात का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवत जा
आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. सो प्लीज ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.